हाय फ्रेंड्स, मी प्रशांत डकणे प्रशांत क्लासेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या या आपण व्हिडिओमध्ये बाकीचे जे आपले उरलेले जे विषय असणार आहे पेपर क्रमांक 4, 5, 6 आणि पेपर क्रमांक 2 जो आहे आपला अकाउंट्सच्या संदर्भातील त्या पेपर विषयी मी शेवटी व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टीच्या संदर्भातला डिस्कशन्स करणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे जेणेकरून तुमचे जे महत्त्वाचे डाउट्स असतील ते या ठिकाणी क्लिअर होतील। आता परीक्षेचा अभ्यास करण्यापूर्वी आधी आपल्याला परीक्षेचं जे काही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं हे आधी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी हे महत्त्वाचा आपला हा आजचा व्हिडिओ असणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायची। माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचतील। आता परीक्षेच्या दृष्टीने जर आपण काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकेचा जर आपण थोडंसं विश्लेषणात्मक अभ्यास केला तर दोन गोष्टी आपल्याला यामध्ये लक्षात येतात की आपल्याला रायटिंग मेथड इज व्हेरी इम्पॉर्टन्स आहे परीक्षेच्या दृष्टीने। जेवढं तुम्ही रायटिंग कराल तेवढा तुमचा फायदा असणार आहे, जेवढं तुम्ही रीडिंग कराल तेवढाही तुमचा फायदा आहे, पण रीडिंग सोबत आपल्याला रायटिंग देखील तितकंच महत्त्वाचं असतं। ओके, जर तुमच्याकडे प्रॉपरली रायटिंग नसेल तर तुम्हाला परीक्षेला अडचणी निर्माण होतात। मग काही विद्यार्थी म्हणतात की सर आमचा हात खूप दुखतोय, मग आम्ही जे काही पुढचे प्रश्न होते ते आम्ही प्रश्न कव्हर केलेच नाही। तर मित्रांनो, तुम्ही जर प्रश्न कव्हर केले नाही तर तुमचे जे मार्क्स असणार आहे ते पूर्णतः रिवर्स येतात। सो त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करत असताना प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसारच अभ्यास करणं गरजेचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रायटिंग मेथड आपल्याकडे कंटिन्यू असणं तरी गरजेचं आहे, सातत्य त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे। कारण तुमचे जे रायटिंगचे जे कंटेंट असतात, तुम्ही जे काही महत्त्वाचे मुद्दे लिहितात, तुम्ही जे काही महत्त्वाचे संकल्पना तुमच्या मनानुसार त्यामध्ये पॉईंट तुम्ही टाकून कन्सेप्ट क्लिअर करतात, एक्सप्लेनेशन क्लिअर करतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात। इथे आपल्याला कोणत्याही पद्धतीचे प्रश्न फेकून चालत नाही, म्हणजे वरती प्रश्न काय विचारले आणि खाली तुम्ही पॉईंट वेगळे लिहिले आणि तुमच्या मनाने सुरू झालं उत्तर, अशा पद्धतीचं नसणार। आधी सुरुवातीला वरती प्रश्न काय विचारला आहे हे काळजीपूर्वक आधी बघणं गरजेचं असतं, त्याच्यानुसारच आपल्याला त्या ठिकाणी उत्तर प्रेझेंट करणं गरजेचं असतं। मुलं म्हणतात की सर आम्ही 3 ते 4 सप्लिमेंट लावली मग आम्हाला एवढे रिव्हर्स मार्क्स का आले, तर त्याच्या मागची कारणं पण खूप सारी असतात। त्या संदर्भातील डिस्कशन्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करणार आहोत। तर आधी आपण पहिलं बघूया की जीडीसीए ला एकूण आपल्याला 6 विषय असतात, त्याच्यातील पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 3 संदर्भातील व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण पेपर क्रमांक 2, त्याच्यानंतर 3 तर ऑलरेडी आपण आधी सेपरेट बनवलेला आहे, 4, 5 आणि 6। आता मी पेपर क्रमांक 2 जो आपला आहे अकाउंटचा त्याच्या संदर्भातलं डिस्कशन मी शेवटी करणार आहे, कारण या पेपरला खूप मुलांचं कन्फ्युजन होत आहे। तर त्याच्यामुळे आधी आपण सुरुवातीला जे थेरॉटिकल जे सब्जेक्ट आहेत ते आधी आपण कव्हर अप करूया। आता पेपर क्रमांक 4 जो आपला असणार आहे, पेपर क्रमांक 4, तर याच्यामध्ये आपल्याला पहिला जो कंटेंट असणार आहे, पहिलं प्रश्नपत्रिकेचं जे आपण स्वरूप आहे ते पहिलं बघूया। याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्याला बघायला गेलं असता तर इथे तुम्हाला रिकाम्या जागा, जोड्या लावा, चुकी बरोबर हा पार्ट तुम्हाला दिसणार नाही। तर इथे तुम्हाला संपूर्णतः 26 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या पेपर क्रमांक 4 मध्ये लिहायची आहे। यामध्ये एकूण तुम्हाला प्रश्न दिले जातात 8, म्हणजे प्रश्न क्रमांक 1 पासून ते 8 पर्यंत तुम्हाला प्रश्न असणार आहे आणि या 8 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणतेही या ठिकाणी 5 प्रश्न सोडवायचे, कोणतेही 5। आणि जर आपण या ठिकाणी मार्किंग बघितलं तर पर जो काही तुमचा प्रश्न येतो त्याचं जे काही मार्किंग असणार आहे, म्हणजे प्रश्न क्रमांक 1 जो असेल तो कदाचित तुम्हाला 20 मार्काला पण विचारला जाऊ शकतो। म्हणजे एकूण तुम्हाला इथे 8 प्रश्न दिले जाणार, ह्या 8 पैकी तुम्हाला कोणतेही 5 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे। म्हणजे इथं तुम्हाला काय असणार आहे मित्रांनो, रायटिंग मेथड इज व्हेरी इम्पॉर्टन्स। ओके, जेवढं तुम्ही या ठिकाणी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून तुम्ही उत्तरं लिहिणार, प्रश्न समजून तुम्ही उत्तरं लिहिणार त्या ठिकाणी, तर तुम्हाला हा पेपर इझी जाणार आहे। ओके, सहकाराचा इतिहास, तत्व आणि व्यवस्थापन पेपर क्रमांक 4 हा आपला आहे। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पेपर क्रमांक 5 च्या संदर्भात। पेपर क्रमांक 5 मध्ये आपल्याला विभाग 1 आणि विभाग 2 असे दोन महत्त्वाचे घटक आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दिले असतात। विभाग 1 मध्ये आपल्याला जर आपण व्यवस्थितरित्या लक्ष देऊन बघितलं तर विभाग 1 मध्ये आपल्याला जो प्रश्न क्रमांक 1 आहे, प्रश्न क्रमांक 1 आहे हा तुम्हाला कंपल्सरी आहे, म्हणजे तो तुम्हाला आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 1 विभाग मधला तुम्हाला सर्वांना तो प्रश्न सोडवायचा आहे। आता हा प्रश्न कोणता आहे,
तर याच्यामध्ये तुम्हाला अ गट येणार आहे, ब गट येणार आहे आणि क गट येणार आहे. अ ब क. आता याच्यामध्ये तुम्हाला रिकाम्या जागा असणार आहे, जोड्या लावा असणार आहे आणि चुटकी बरोबर असणार. रिकाम्या जागा, जोड्या लावा, चुटकी बरोबर. प्रश्न क्रमांक 1 आवश्यक. इथे सर्वांना हा प्रश्न सोडवायचाच आहे. याची जी मार्किंग असणार आहे, म्हणजे रिकामी जागा तुम्हाला येतील 6 मार्कांसाठी, जोड्या लावा येतील 6 मार्कांसाठी, चुटकी बरोबर येतील 6 मार्कांसाठी आणि टोटल याचे जे मार्क्स असणार आहे तुमचे 18 मार्क्स. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 1 तुमचा 18 मार्कांसाठी आहे. अ ब क. प्रश्न क्रमांक 1 विभाग 1 मध्ये सांगतोय. विभाग 1 चालू आहे आपला. ओके. आता विभाग 1 मध्येच आपल्याला पुढे प्रश्न क्रमांक 2 ते 5, म्हणजे इथे तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 पासून ते 5, प्रश्न क्रमांक 2, 3, 4 आणि 5 असे दिले जातात. प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला, म्हणजे याचा सिक्वेन्स कसा असेल ते तुम्हाला लक्षात घ्यायचे. क्वेश्चन क्रमांक 2 जो असणार आहे तुमचा, याच्यामध्ये तुमचा असेल अ आणि ब. प्रश्न क्रमांक 3 अ आणि ब. प्रश्न क्रमांक 4 अ आणि ब. ओके, असं असेल. आता पर जो तुमचा प्रश्न असणार आहे 7 मार्क्स साठी असणार आहे, म्हणजे क्वेश्चन क्रमांक क्वेश्चन क्रमांक 2 अ 7 मार्क असेल, क्वेश्चन क्रमांक 2 ब 7 मार्क असेल. म्हणजे तुमचा क्वेश्चन क्रमांक 2 किती मार्काचा झाला? 14 मार्कांचा. आलं लक्षात? मग आता तुम्हाला इथे काय करणार, ते प्रश्न क्रमांक 2 पासून ते 5 पर्यंत, प्रश्न क्रमांक 2 पासून ते 5 पर्यंत जेवढे तुम्हाला प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांपैकी तुम्हाला फक्त त्या ठिकाणी किती प्रश्न लिहायचे आहे? 3 प्रश्न लिहायचे. जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की सर आम्ही रिकाम्या जागा, जोड्या लावा, चुटकी बरोबर 18 मार्काच्या लिहिल्या, प्रश्न क्रमांक 1 आवश्यक आहे म्हणून, त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितले प्रश्न क्रमांक 2, 3, 4 आणि 5 बरोबर, इथे पण तुमचा अ आणि ब असेल. मग तुम्ही इथे काय करणार, एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं की क्वेश्चन क्रमांक 2 मला चांगला येतोय, अ आणि ब, इथे तुमचे 14 मार्क झाले. क्वेश्चन क्रमांक 4 तुम्हाला चांगला जमतोय, यामधला अ आणि ब 14 मार्क झाले. क्वेश्चन क्रमांक 5 तुम्हाला चांगला जमतोय, अ आणि ब 14 मार्क झाले. असे तुम्हाला कोणतेही या ठिकाणी 3 प्रश्न अटेम्प्ट करायचे 14 मार्कांचे. म्हणजे ते सब जरी त्याच्यात दिले असतील, एक आणि म्हणजे अ आणि ब बरोबर, म्हणजे क्वेश्चन क्रमांक 2 मध्ये अ आणि ब सब जरी कंटेंट तुम्हाला दिले असले तरी तो प्रश्न तुमचा 14 मार्कांचा त्या ठिकाणी क्लिअर होतो. 7 आणि 7 14. ओके. म्हणून तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की 7 मार्कासाठी प्रश्न विचारले, त्याच्यामुळे जास्त कंटेंट यामध्ये लिहित बसायची गरज नाहीये. जितकं तुम्हाला त्यामध्ये विचारलं असेल, वसुली प्रमाणपत्र कलम 101 प्रक्रिया स्पष्ट करा, तर कलम 101 ची त्यामध्ये प्रक्रिया स्पष्ट करायची. बाकीच्या तुम्ही त्यामध्ये गोष्टी टाकत बसायच्या नाही. आलं लक्षात? विभाग 1 व्यवस्थित समजला. आता विभाग 1 मध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर प्रश्न क्रमांक 1 जो आपला आहे विभाग 1 मधला 18 मार्क तुमचे क्लिअर झाले. प्रश्न क्रमांक 2 पासून ते 5 पर्यंत त्याच्यापैकी तुम्हाला किती सोडवायचे? फक्त 3 प्रश्न सोडवायचे. म्हणून तुमचे 14 × 3 जर आपण केले तर 42 मार्क्स इथे क्लिअर होतात. आणि म्हणजे तुमचं या ठिकाणी जर पेपर 5 मध्ये जर आपण बघितलं तर विभाग 1 जो आहे तो आपला 60 मार्कांचा आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 18 मार्कांचा आणि हे 42 मार्क. ओके, टोटल झाले तुमचे 60 मार्क्स. म्हणजे विभाग 1च तुम्हाला 60 मार्कांसाठी. एक गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर विभाग 2 जो असणार आहे आपल्याला, विभाग 2 मध्ये प्रश्न क्रमांक 6. आता इथे आपण प्रश्न क्रमांक 5 पर्यंत बघितलं. आता पुढे आपल्याला विभाग 2 मध्ये प्रश्न क्रमांक 6 दिला जातो, टिपा लिहा. कोणतेही तुम्हाला या ठिकाणी 5 सोडवायचे असतात. कोणतेही 5 तुम्हाला या ठिकाणी टिपा लिहा सोडवायचे आहे. तुम्हाला या ठिकाणी 8 टिपा लिहा दिल्या जातात. 8 पैकी तुम्हाला कोणतेही 5 त्या ठिकाणी अटेम्प्ट करायचे. 20 मार्कासाठी असतो या ठिकाणी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 जो आहे आपला, थोडक्यात मुद्दे स्वरूप स्पष्ट करा. इथे पण तुम्हाला कोणतेही 5 लिहायचे आहे 20 मार्कासाठी. जर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं तर एक जो प्रश्न असणार आहे आपल्याला, एक प्रश्न हा 4 मार्कांसाठी इथे येतो. म्हणजे 4 × 5 जर आपण केले तर तुम्हाला 20 मार्क्स त्या ठिकाणी येतील. आणि म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हा जो विभाग 2 जो असणार आहे तुमचा 40 मार्कांचा आहे. म्हणजे आपला विभाग 1 60 मार्क्स आणि विभाग 2 40 मार्क्स.
असा तुमचा एकूण पेपर असणार आहे 100 मार्कांचा. मुद्दा क्लिअर? आता इथे परीक्षेला अभ्यास करताना तुमच्या हातामध्ये जे कोणते मार्क्स आहेत, रिकाम्या जागा जोड्या लावा चुकी बरोबर 18 मार्क्स हे, आणि विभाग 2 हा पार्ट खूपच सोपा आहे. मुलांना असं वाटतं की पेपर 5वा सहकाराचा कायदा आणि इतर कायदा खूप अवघड आहे सर, आमचा हाच पेपर आम्हाला अवघड जातो. तर इथे जर तुम्ही थोडंसं लॉजिक लावलं तर विभाग 2 तुम्हाला 40 मार्क्स आहे कव्हर करण्यासाठी, आणि इथे तुम्हाला एकदम इझी आणि सोपे साधे प्रश्न येतात. फक्त यामध्ये पेपर विभाग जो 1 असणार तुमचा पेपर 5 मधला, याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि 5 हा थोडा डिफिकल्टी क्वेश्चन टाकतात. पण आपल्याला इथे 18 मार्क्स कव्हर करायचे आणि हे तुमचे इथे 40 मार्क्स कव्हर करायचे. आलं लक्षात? म्हणजे तुमचे या ठिकाणी 58 मार्क्स कव्हर होणार आहे, आणि बाकीचा उरलेला पार्ट जो तुमचा असतो तो तुम्ही या ठिकाणी कव्हर अप करणं गरजेचं आहे. पण हे तुम्हाला 58 मार्क्स तरी व्यवस्थित मिळाले पाहिजे. आलं लक्षात? आणि पासिंग आपली ही असते 40%ला. ही गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जे देणारे विद्यार्थी 40%ला, पण आपण 40% पकडायचंच नाहीये. आपल्याला पासिंग डोक्यात ठेवायची नाही. आपल्या डोक्यात काय आहे? पेपर कव्हर करायचा बस, बाकी आपल्याला काही घेणं देणं नाही. पुढे बघूया आपण पेपर क्रमांक 6. पेपर क्रमांक 6 जो आपला असणार आहे सहकारी बँक व्यवसाय आणि पतसंस्था. आता सहकारी बँक व्यवसाय आणि पतसंस्था हा जो विषय आहे, हा विषय पूर्णतः तुम्हाला बँकिंग सेक्टरच्या संदर्भातला असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला नाबार्ड असेल, आरबीआयच्या संदर्भातली काही माहिती असणार आहे, जनरल बँकेच्या संदर्भातली आपल्याला माहिती असते, जे आपण दैनंदिन जे व्यवहार करतो बँकेच्या संदर्भातले त्याच्या रिलेटेड आपल्याला या ठिकाणी प्रश्न येतात. ते आपण सगळे सविस्तरपणे व्हिडिओ अपलोड करणार आहोत, एकदा आपण सगळं समजून घेऊया. सहकारी बँक व्यवसाय आणि पतसंस्थेमध्ये आपल्याला सर्व प्रश्न जे असणार आहे हे सर्व प्रश्न आवश्यक आहे या ठिकाणी आपल्याला सोडवणं. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 1 जो आपल्याला दिला जातो. प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपल्याला असणारे हा 20 मार्कांसाठी असतो. प्रश्न क्रमांक 1 जो आहे आपला 20 मार्कांसाठी आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 1 मध्ये सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक अ, ब आणि क 1 मध्ये, प्रश्न क्रमांक 1 मध्ये अ, ब, क, त्याच्यामध्ये पण तुम्हाला संक्षिप्त स्वरूपाचे प्रश्न असतात 5 मार्कांसाठी, रिकाम्या जागा असतात 5 मार्कांसाठी, चुकी बरोबर असतात 10 मार्कांसाठी, कारण सहित असतं त्या ठिकाणी. ओके, असे एकूण तुम्हाला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 पेपर 6 20 मार्कांसाठी असणार आहे. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. इथे तरी तुम्हाला ऑप्शन दिले होते त्यांनी की आम्ही तुम्हाला या ठिकाणी 2, 3, 4, 5 दिले, त्याच्यापैकी कोणतेही 3 अटेम्प्ट करा. पण या पेपरला मात्र तसं काही नाहीये. प्रश्न क्रमांक 1 पासून सुरू झालो तर डायरेक्ट प्रश्न क्रमांक जो काय आपला शेवटचा असेल तिथेच आपल्याला स्टॉप व्हायचं रायटिंग. ओके, आणि मधले कोणतेही प्रश्न जर तुम्ही सोडवले नाही तर तुमच्या त्या पेपर मधला मार्क्स गेला असं समजायचं. ओके, सो सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवणं आवश्यक आहे, म्हणून इथे आपल्याला रायटिंग मेथड इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, प्रश्न क्रमांक 1 20 मार्क्स तुमचे या ठिकाणी कव्हर अप होणार. प्रश्न क्रमांक 2 जो तुमचा असणार आहे टिपा लिहा, 20 मार्कांसाठी असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणतेही 4, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 6 टिपा लिहा देतील, कोणतेही 4 लिहायचे. आता टिपा लिहामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतील? बँक म्हणजे काय, बँकांचे प्रकार स्पष्ट करा. चेक म्हणजे काय, चेकचे प्रकार स्पष्ट करा. त्याच्यानंतर हुंडी म्हणजे काय, हुंडीचे प्रश्न स्पष्ट करा. डेबिट आणि क्रेडिट संकल्पना काय आहे ती या ठिकाणी लिहा. थोडक्यात बँक आणि ग्राहक यांच्यातला काय संबंध असतो, या टाइपचे प्रश्न तुम्हाला टिपा लिहा मध्ये येतात. 20 मार्कांसाठी असणारे कोणतेही 4 तुम्हाला सोडवायचे. म्हणजे एक प्रश्न किती मार्काचा झाला, 5 मार्काचा. त्याच्यामुळे प्रश्नामध्ये काय विचारलंय त्यानुसारच उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. नाही तर मुलं ह्या टिपा लिहामध्येच 1.5 पेजेस उत्तर लिहित बसतात, काही गरज नाही. कंटेंट काय विचारलाय त्यानुसारच मुद्दे त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन करणं गरजेचं आहे. कारण इथे तुमचा मित्रांनो वेळ वाचतो. थोडकंच लिहा पण महत्वाचं लिहा. जास्त काही लिहित बसला तर तुम्हाला जास्त मार्क्स मिळणार आहे याच्यातलाही काही भाग नाही. जेवढं त्यांना अपेक्षित आहे तेवढंच लिहिणं गरजेचं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला 150 शब्दात लिहायचं आहे. त्यामध्ये पण तुम्हाला कोणतेही 3 प्रश्न असणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हा एक प्रश्न असणार आहे 10 मार्कांसाठी. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 4 प्रश्न दिले जातील, 4 पैकी तुम्हाला कोणतेही 3च सोडवायचे असणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न येतात की रिझर्व्ह बँक म्हणजे काय, रिझर्व्ह बँकांचे कार्य स्पष्ट करा. नाबार्ड म्हणजे काय, नाबार्ड बँकेचे उद्दिष्ट व कार्य स्पष्ट करा.
त्याच्यानंतर पतधोरण संकल्पना काय असणार आहे ते स्पष्ट करा. या संकल्पनेचे काही आपल्याला रिलेटेड प्रश्न बँकिंगच्या संदर्भातील प्रश्न क्रमांक 3 मध्ये येतात. प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपल्याला 500 शब्द, म्हणजे प्रश्न क्रमांक 3 आपल्याला किती शब्दात लिहायचा आहे? 150 शब्दात. प्रश्न क्रमांक 4 आपल्याला किती शब्दात लिहायचा आहे? 500 शब्द. आता इथे तुम्हाला कोणतेही दोन प्रश्न सोडवायचे प्रश्न क्रमांक 4 मध्ये 15 मार्कांसाठी. ओके, म्हणजे इथे सॉरी एक प्रश्न जर आपण या ठिकाणी बघितला तर 15 मार्काला पडतो. 15 × 2 केलं तर 30 मार्क तुमचे या ठिकाणी कव्हर होतात. म्हणजे पर जो प्रश्न तुम्ही प्रश्न क्रमांक 4 मधला जर बघणार तर याच्यामध्ये 15 मार्कांसाठी एक प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, परत दुसरा प्रश्न 15 मार्कांसाठी सॉल्व्ह करायचा आहे. असा तुम्हाला प्रश्न क्रमांक 4 हा 30 मार्क कव्हर करून देतो. एक गोष्ट इथे लक्षात घ्या, आवर्जून सांगतो मी तुम्हाला की प्रश्न क्रमांक 3 आणि 4 चा तुम्ही जरी व्यवस्थित अभ्यास केला, तर 30 आणि 30 तुमचे 60 मार्क्स इथे कव्हर होतात आणि 20 मार्क तुमचे प्रश्न क्रमांक 1 चे असतात. ओके, सो थोडासा लॉजिक वाईज अभ्यास करायला शिका, म्हणजे त्या गोष्टी तुमच्या कव्हर अप होतील. ट्रिपल ए हा जो मी तुम्हाला ऑप्शनला का ठेवलाय 20 मार्क्स, कारण तुम्ही मला माहितीये थेरॉटिकल कितीही लिहिलं तरी तुम्हाला यामध्ये आउट ऑफ मार्क्स दिले जात नाही. तर निदान आपण प्रश्न क्रमांक 3 आणि 4 चे महत्वाचे कंटेंट, मुद्दे, सविस्तर प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या, सगळ्यात महत्वाचं तुमचं अक्षर, आपण काय लिहितोय कधी कधी हे आपल्यालाच वाचता येत नाही, तेव्हा पेपर चेकर करणारे जे असतात त्यांना तरी काय समजणार आहे. मग आपण सांगतो की सर आम्ही 3-3, 4-4 सप्लिमेंट लावल्या किंवा आम्ही सप्लिमेंट लावून सुद्धा आम्हाला मार्क्स कमी आले, तर त्याच्या मागची कारण अशी असतात की तुम्ही मुद्दे स्वरूप लिहिले जात नाही आणि काही महत्वाचे कंटेंट्स तुमचे त्या ठिकाणी व्यवस्थित नसतात. प्रास्ताविका पाहिजे, व्याख्या पाहिजे, मुद्दे पाहिजे, त्याचं एक्सप्लेनेशन पाहिजे, चार टाकला पाहिजे, शेवटी कन्क्लुजन लिहिलं गेलं पाहिजे. हा एक स्ट्रक्चरेबल फॉर्मॅट आहे उत्तर लिहिण्याचा. ओके, सो अशा पद्धतीचा आपल्याला पेपर क्रमांक 6 जो असतो तो तुम्हाला 100 मार्कांसाठी येतो. म्हणजे 30 आणि या ठिकाणी 30 झाले तुमचे 60 मार्क्स, 70-80. प्रश्न क्रमांक 2 20 मार्कांसाठी आणि प्रश्न क्रमांक 1 20 मार्कांसाठी 100 मार्क. अशा पद्धतीचा तुमचा या ठिकाणी पेपर क्रमांक 6 असणार आहे. आणि आता आपण बघूया पेपर क्रमांक 2. मित्रांनो, जे विद्यार्थी वाणिज्य शाखेतील असतील, कॉमर्स शाखेतील असतील, ज्यांचं अकाउंट बीकॉम एमकॉम पर्यंत इंग्लिश मध्ये झालं असेल, अशा विद्यार्थ्यांनी अकाउंटचा पेपर इंग्लिश मध्ये दिला तरीही चालतो. बाकीचे विषय आहेत ते तुम्ही मराठीत कव्हर अप केले तरीही चालतात, काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर फक्त इथं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहिणं गरजेचं असतं. जर तुम्ही यामध्ये काही लिहिलंच नाही तर तुम्हाला मार्क्स मिळणारच नाही. म्हणून या ठिकाणी तुम्हाला अकाउंटिंगचा जर प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला, तर शक्यतो तुम्ही अकाउंटिंग इंग्लिश मध्ये कव्हर अप करा. बाकीचे विषय जे मराठी मीडियमचे मुलं आहेत त्यांनी मराठीत बाकीचे विषय लिहिले तरीही चालतात. फक्त आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्ही त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. आलं लक्षात? आता अकाउंटिंग मध्ये आपण बघायला गेलं काही महत्वाच्या गोष्टी, तर आपल्याला क्वेश्चन 1 जो असणार आहे फायनल अकाउंट, तो तुम्हाला 30 मार्कांसाठी आहे, तो कंपल्सरी आहे तुम्हाला. आणि बाकीचा स्ट्रक्चरेबल जर आपण बघितलं अकाउंटिंगचं तर फॉर्मॅट फिक्स नाही. कधी ते तुम्हाला 40% थेरी येऊ शकतं, 40% प्रॅक्टिकल येऊ शकतं. सो त्याच्यामुळे तुम्हाला सायमल्टेनियसली या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स, ट्रू अँड फॉल्स आणि बेसिक आपली अकाउंटिंगची जी कन्सेप्ट असते, बेसिक जी थेरी असते, निदान आपल्याला एवढी तरी आली पाहिजे या परीक्षेच्या दृष्टीने. पण फायनल अकाउंट आपल्याला 30 मार्कांसाठी आहे इथे. सो त्याच्यामुळे आपल्याला याची कंटिन्यू प्रॅक्टिस करणं गरजेचे, कारण 30 मार्क्स हे आपल्या हातामध्ये असतात. फिल इन द ब्लँक्स आणि ट्रू अँड फॉल्स जर बघायला गेलं तर जवळजवळ आपल्याला हे 21 मार्कापर्यंत येतात. म्हणजे ते 20 आणि हे 20 किती झाले? 50 मार्क्स आपल्या या ठिकाणी कव्हर अप होतात. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 जो असणार आहे तो 30 मार्कांसाठी, फिल इन द ब्लँक जवळजवळ तुम्हाला 20 किंवा 15 मार्कापर्यंत येतात आणि शॉर्ट नोट्स असतात. म्हणजे एकंदरीत आपल्याला पासिंग होण्याचे चान्सेस इथे असतात. पण मुलं इथे गडबड करतात कारण आम्हाला थेरॉटिकल सर लिहिता येत नाही काही गोष्टी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जे वाणिज्य शाखेतील मुलं असेल त्यांना अकाउंटिंगची थेरी ही आलीच पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामुळे आपल्याला हा पार्ट या ठिकाणी अकाउंटचा पेपर तुम्ही इंग्लिश मध्ये कव्हर अप केला तरीही चालतो, बाकीचे विषय तुम्ही मराठीत दिले तरीही चालतात. ओके, सो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की तुम्हाला सगळा पेपर कव्हर अप करणं गरजेचं असतो, कारण तुम्ही फॉर्म भरताना कोणत्याही पद्धतीची त्या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट केलेली नसते. त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन पेपर देताना ते मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमामध्ये अवेलेबल असते. तुम्ही ज्या माध्यमातून अभ्यास केलाय त्या माध्यमातून तुम्ही जाऊन त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करू शकता. पण
सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. सगळ्या क्वेश्चन मध्ये प्रामाणिकपणे उत्तर लिहिणं गरजेचं आहे. मुद्दे स्वरूप त्या ठिकाणी उत्तर कव्हर अप करणं गरजेचं आहे. तरच तुमचा रिझल्ट हा पास मध्ये येतो. नाही तर काहीतरी अभ्यास करायचा आणि बायफळ काहीतरी त्याच्यामध्ये फेकून यायचं, चला पेपर काळा करायचा, विषय क्लोज, असं नाही. थोडं सिस्टमॅटिक पद्धतीने उत्तर जर आपण लिहिलं तर आपल्याला निश्चित थोडासा मार्कांमध्ये आपल्याला फरक दिसेल. सगळेच सारख्या पद्धतीने करताय म्हणून त्यांच्याच मागे आपण लागायचंय का, असा काही भाग नाही. थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने प्रेझेंटेशन करू शकतो. पॉइंट झाल्यावरती अंडरलाईन करा, एक ओळ सोडा, सुटसुटीतपणा ठेवा. काही गोष्टी या असतात प्रेझेंटेशनच्या बाबतीत, प्रश्नांची उत्तरं लिहिताना ड्रॉ करत चला व्यवस्थित. काही मुलं प्रॉब्लेम ड्रॉ करताना खूप अडचणी करतात, त्यांना कंटाळा येतो. पण तुम्हाला कंटाळा आला की समजायचं मार्क्स मध्ये पण आपल्याला त्याच लेवलला मार्क्स मिळणार आहे. सो त्याच्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं असतं. एकंदरीत तुम्हाला आजचा महत्त्वाचा व्हिडिओ हा समजला असेल. पेपर क्रमांक 4, 5 आणि 6 आणि 2च्या विषयी तुमचा जो काही डाऊट असेल तो या ठिकाणी आता क्लिअर झाला. पेपर क्रमांक 1 आणि 3चे आपण काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन व्यवस्थितरित्या समजून घेऊ शकता. आता आपला संपूर्ण सिलेबस कंटेंट, प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते तुमच्या सर्वांचं लक्षात आलं असेल. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्म भरले नसतील त्यांनी जाऊन फॉर्म फिलअप करा. तशाच आपल्या बेसिक काही महत्त्वाच्या नोट्स असणार आहे. त्या नोट्स जर पाहिजे असेल तुम्हाला तर व्हॉट्सअप करा, तुम्हाला ती जी काही फी असेल ती सेंड केली जाणार आहे. आणि तुम्हाला जर नोट्स पाहिजे असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पे केल्यानंतर तुमचा जो स्क्रीनशॉट आहे तो स्क्रीनशॉट सेंड करायचा. तुमचं जे काही ऍप्लिकेशन तुम्ही फॉर्म सबमिट केलेला आहे GDCAचा तो फॉर्म मला व्हॉट्सअपला सेंड करायचा. आणि नंतर तुम्हाला जी काही आपली क्लासेसची प्रोसेस असेल PDF देण्याच्या संदर्भात ती तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड केली जाईल. ओके, एकंदरीत सर्व महत्त्वाचा व्हिडिओ आज समजला तुम्हाला. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ हे मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आता आपण काही महत्त्वाचे प्रश्न जे असणार आहेत परीक्षेच्या दृष्टीने त्याच्या संदर्भातील व्हिडिओ आता आपण अपलोडिंगला सुरू करणार आहोत. सो त्याच्यामुळे आता अभ्यासाला व्यवस्थित लागा. रायटिंग मेथड तुमची जी असणार आहे ती व्हेरी इम्पॉर्टन्स आहे. कंटिन्यू तुम्ही ते पॉइंट लिहित चला, नुसतं वाचण्याला काही मित्रांनो अर्थ राहणार नाही. तुम्ही जर काही गोष्टी लिहिल्याच नाही तर तुम्हाला त्या गोष्टी समजणार देखील नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित कंटेंट तुम्ही जर लिहिले, तुमची एक सेपरेट नोटबुक करा. जरी तुमच्याकडे बाजारातले बुक्स असतील, नोट्स असतील, काही अडचण नाहीये, पण तुम्ही स्वतः त्या गोष्टी त्यामध्ये लिहा, वेळात वेळ काढून लिहा. तुम्ही जर कर्मचारी असाल, काम करणारे असाल तर निदान 1 तास तरी काढा ना अभ्यासासाठी. आपल्याला पास व्हायचंय आपल्याला, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडासा वेळ तरी देणं गरजेचंच आहे. तुम्ही जर वर्किंग पण सांभाळणार आहेत आणि परीक्षा पण पास व्हायचं म्हणताय तर तुम्हाला परीक्षेसाठी तितका वेळ तर देणं गरजेचं आहे अभ्यासाच्या दृष्टीने. ठीक आहे, समजू शकतो आम्ही कामाला आहेत, आमच्याकडे वर्किंग लोड जास्त असतो सर, पण 24 तासापैकी निदान आपण 1 तास तरी अभ्यासाला देऊ शकतो ना. 2च महिने फक्त आपल्याला थोडासा त्रास घ्यायचा आहे, बाकी इतर वेळेस आपण फ्री मध्येच असणार आहोत. फक्त या 2 महिने तुम्ही व्यवस्थित अभ्यास कव्हर अप करा, निश्चित तुमचा रिझल्ट हा चांगल्या मार्काने येईल मित्रांनो. आणि सर्वांना पुन्हा एकदा परीक्षेसाठी ऑल द बेस्ट देतो. अभ्यासाला सुरू करा. काही महत्त्वाचे आपले व्हिडिओज, लेक्चर्स या युट्यूब चॅनलवरती अपलोड होणार आहे मित्रांनो, व्यवस्थित ते बघत चला. साध्या आणि सोप्या मातृभाषेमध्ये तुम्हाला हे सगळे कंटेंट समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. निश्चित तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या समजत असतील मित्रांनो. सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. धन्यवाद.